नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मंडळी? मजेत ना? मी पण मजेत. तर चला मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत काळी उडदाची डाळ हिरवं वाटण लावून आपण करणार आहोत. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता किती सुंदर आली आपली डाळ, चवीला पण तेवढीच भन्नाट आली आहे. इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता इथे मी ती एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे आणि ती आता मी 10 ते 15 मिनटं भिजत ठेवणार आहे. 10-15 मिनटानंतर भिजल्यानंतर मग आपण ती कुकरला शिजवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता मी धुवून घेतली स्वच्छ आणि ती 10-15 मिनटं व्यवस्थित भिजू दिली आहे. तर इथे आपण वाटणाची तयारी करून घेऊ. इथे मी हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण पाकळ्या घेतल्या. आता हे आपण वाटण तयार करून घेणार आहोत. इथे मी कुकर घेतला आहे आणि हे कुकरला आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेतली मी आणि आता इथे आपण कुकरला लावून घेणार आहोत. तर खूप छान येते ही चवीला, काळ्या मसाल्याची पण छान लागते आणि हिरव्या वाटणाची पण डाळ खूप सुंदर लागते. तर तुम्ही एकदा करून पहा आणि खूप छान येते. आता इथे हे टाकून घेतली मी ही सर्व डाळ. आता इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेते कुकरमध्ये आणि कुकरमध्ये आपल्याला जास्त शिट्ट्या नाही करायची, एकच शिट्टी करून घ्यायची, कारण जास्त शिजलेली डाळ नाही चांगली लागत. 1 शिट्टीमध्ये पण होतं. आता इथे मी थोडंसं मीठ टाकून घेते शिजताना, म्हणजे भाजी आपली छान येते चवीला पण आणि वरून आपण भाजीमध्ये पण थोडंसं प्रमाणानुसारच मीठ टाकून घेणार आहोत. आता इथे मी कुकर बंद करून घेते आणि याची 1 शिट्टी करून घेणार आहे. आता इथे आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतलेले आहे. तर आता आपण हे व्यवस्थित दळून घेणार आहोत, मिक्सरमधनं पेस्ट करून घेणार आहोत आणि एकदा करून पहा तुम्ही, अशी खूप सुंदर येते ही भाजी. आणि पाहू शकता आता आपली डाळ तयार आहे. तर एकच शिट्टीमध्ये खूप छान झाली. आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. इथे कढई ठेवली आहे मी आणि इथे आता मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि हे जे वाटण दळलं आहे ना आपण, त्यातच मी कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे. तर हे आपण आता सुरुवातीला याची फोडणी करून घेणार आहोत आणि मग व्यवस्थित त्याला ती डाळ शिजलेली आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. तर हे सर्व वाटण मी टाकून घेतलं आणि मी छोटी वाटीभर खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे, भाजलेले खोबऱ्याचं. तर त्याच्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते. तर एकदा करून पहा मैत्रिणींनो, अशा माझ्या पद्धतीने खूप सुंदर येते ही भाजी. आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आणि इथे मी थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. तर आता ही फोडणी आपण व्यवस्थित करून घेणार आहोत अशा प्रकारे. खूप सुंदर येते ही भाजी. आता आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यात थोडीशी हळद टाकून घेणार आहोत, पाहू शकता. आणि मला वाटतं कमी तिखट आहे म्हणून मग मी थोडंसं लाल चटणी आणि थोडंसं काळा मसाला टाकून घेते. तुम्हाला आवडत असेल तर टाका, ऑप्शनल आहे. आणि ह्याच्यामुळे भाजीची चव पण खूप छान येते आणि त्रास पण होत नाही असं तिखटचं, जास्त छातीत जळजळ वगैरे होत नाही. तर आता ही डाळ आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत, पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर येते ही भाजी, माझ्या मुलांना पण आवडते आणि माझ्या मिस्टरांना पण खूप आवडते ही डाळ, उडदाची काळी डाळ. तर ही आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी काय टाकली नाही कोथिंबीर, पण कोथिंबीर वाटणमध्ये टाकली तरी छान वाटते. तर पाहू शकता आपली भाजी 5च मिनटं आपल्याला उकळू द्यायची. पाहू शकता भाजी किती सुंदर आली, करून पहा.